Hello students, in previous lecture we have seen first preparation method, that is preparation of alkyl halides from alcohols. Alcohols are represented by formula ROH, and this OH is replaced by halogen atom using three ways. First is reacting it with HX, then reacting with PX3 or PX5, and finally reacting with SOCl2. Here you will get RX, here you will get RX, here you will get RCl. तर तुम्हाला अल्काइल हॅलाइड्स या पद्धतीने मिळतात असं आपण अगोदरच्या तासाला पाहिलेलं आहे. आता दुसरा पार्ट आपल्याला पाहायचा आहे आज, तो म्हणजे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. त्या दोन हायड्रोकार्बन्स विचारात घेतो. वन इज अल्केन, अनदर इज अल्कीन. अल्केन पासून आणि अल्कीन पासून आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज तयार करू शकतो. ही प्रिपरेशन मेथड नंबर 2 आपली 11th मध्ये झालेली आहे. थोडीशी रिव्हिजन आहे. आय विल रिवाइज इट. से अल्केन रिप्रेझेंटेड बाय RH is reacted with X2 in presence of suitable catalyst or suitable condition. It gives us RX plus of HX. RX is nothing but alkyl halide. तर आपण अल्केनचं रूपांतर अल्काइल हॅलाइड मध्ये करू शकतो. आणि हे जे अल्काइल हॅलाइड आहे ते काय होऊ शकतं, तर क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड किंवा फ्लोराइड. कसं, बाय रिएक्टिंग अल्केन विथ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन. पण फ्लोरीन एक्सप्लोसिव्हली रिएक्टिव्ह असतो, आपण त्याचा विचार करत नाही. क्लोरीनच्या रिएक्शन सनलाइट, अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा हाय टेम्परेचरला होतात. ब्रोमीनच्या रिएक्शन्स अनहायड्रस AlBr3 या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होतात. तर आयोडीन रिव्हर्सिबली रिएक्ट होतो, कारण त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट जो तयार होतो तो HI असतो, आणि HI हा रिएक्शनची दिशा रिव्हर्स करतो. म्हणून आपल्याला या रिएक्शन मध्ये फ्लोरिनेशन नाही पाहायचंय, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन पाहायचंय. पण क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन इझी आणि युनिडायरेक्शनल रिएक्शन आहे. आयोडिनेशन मात्र रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. समजा आपण इथे घेतलं C2H6 इथेन, त्याची रिएक्शन केली क्लोरीन बरोबर UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. इथेनच्या ऐवजी समजा मी मिथेनच घेतो. इफ यू विल टेक मिथेन and react with chlorine, it firstly gives us methyl chloride and HCl. This compound contains one halogen, hence it is called as monohalogen derivative. But this contains 3 hydrogen atoms still. Hence, again it reacts with chlorine, giving CH2Cl2. This is a dihalogen derivative. This dihalogen derivative again contains 2 hydrogens. Hence, it again reacts with chlorine, giving CHCl3. This is a trihalogen derivative. And this trihalogen derivative again contains one more hydrogen, as it again reacts with chlorine, finally giving CCl4, which is the polyhalogen derivative. म्हणून अल्केन घेतला, त्याचा मोनो पण मिळाला, डाय पण मिळाला, ट्राय पण मिळाला, टेट्रा पण मिळाला. अनेक त्याचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळत असल्यामुळं आणि यांचं सेपरेशन डिफिकल्ट असल्यामुळं ही प्रक्रिया आपण प्रिपरेशन मेथड म्हणून वापरत नाही. अल्केनचं क्लोरिनेशन जर करायचं असेल आणि फक्त मोनोहायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मिळवायचा असेल तर क्लोरीन कमीत कमी वापरावं लागतं आणि अल्केन जास्तीत जास्त वापरावं लागतं. मग रिएक्शन इथं थांबते. CH3Cl ला पुढच्या रिएक्शन्स प्रिव्हेंट केल्या जातात. तशा पद्धतीने आपण ती रिएक्शन वापरू शकतो. हेही तुम्हाला माहिती असू द्या. दिस रिएक्शन वी आर कंप्लीटेड इन 11th क्लास. Hence, in our book, they have not given this reaction in detail. तर तुम्ही अल्केनचं हॅलोजनेशन केल्यावर अल्काइल हॅलाइड मिळवता. त्यातलं इथं मी क्लोराइड मिळवलं. जेव्हा मी ब्रोमाइड मिळवायचा
तेव्हा मला काय करावं लागतं से दिस इज इथेन रिएक्ट्स विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlBr3 it gives us C2H5 Br and HBr. Ethane is converted into ethyl bromide. Methane is converted into methyl chloride. Likewise, ethane can be converted into ethyl iodide and HI. But this HI is strong reducing agent. HI हा strong reducing agent आहे. तो लगेच C2H5 I बरोबर रिएक्ट होतो आणि रिएक्शनची दिशा रिव्हर्ट करतो. Reaction becomes reversible, and in the reversible reaction, yield of ethyl iodide is less, and such reaction is not used for preparation of alkyl iodides. You have to remove this HI formed in the reaction, then and then reversible reaction will be prevented and more quantity of ethyl iodide will be formed. And in order to react HI formed here either HGO or HiO3 or HNO3, these oxidizing agents are used. These agents react with HI and HI is decomposed. Hence, this HI now cannot react with C2H5I and the reaction will not be reversible. Thus, in order to prevent the reversible reaction, this iodination is carried out in presence of HGO, HiO3 or HNO3. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर ही पहिली आपण रिएक्शन यातून पाहिली हायड्रोकार्बन मधली अल्केन पासून. तर अल्केनचं आपण डायरेक्ट हॅलोजिनेशन करतो, म्हणजे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन और आयोडिनेशन पैकी क्लोरिनेशन सनलाइट, अल्ट्राव्हायोलेट लाइट किंवा हाय टेम्परेचरला होतं. ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlBr3 as catalyst होतं आणि आयोडिनेशन either HGO or HNO2, HGO or HiO3 or HNO3. These compounds are used. After this, next is from alkene. You know there are two types of alkenes. One is symmetrical alkene, another is unsymmetrical alkene. In the symmetrical alkene, if we add HX, in symmetrical alkene, if we add HX, only one product is obtained. That product is alkyl halide. X उजवीकडच्या कार्बनला मिळाला तर तेच होतं आणि डावीकडच्या कार्बनला मिळाला तरी तेच होतं. म्हणून सिमेट्रिकल अल्कीन मध्ये HX ऍड केल्यावर अल्काइल हॅलाइड मिळतो, एकच प्रॉडक्ट मिळतो. पण अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये जर HX ऍड केला तर कधी X हा कार्बन नंबर 1 ला मिळतो तर कधी X हा कार्बन नंबर 2 ला मिळतो आणि मग आपल्याला इथं दोन प्रॉडक्ट्स मिळतात. एक मिळतो CH3 CHX आणि CH3, दुसरा मिळतो CH3 CH2 CH2 आणि X. First product is according to Markovnikov's rule and another product is according to anti-Markovnikov's rule. तर तुम्हाला Markovnikovचा रूल माहिती आहे. Addition of HX किंवा unsymmetrical reagent to the unsymmetrical alkene takes place such that negative part of adding agent gets attached to carbon atom of double bond having minimum number or lowest number of hydrogens. एक नंबरच्या कार्बनला 2 यायचे, 2 नंबरच्या कार्बनला 1च यायचे. ज्याला कमी H त्याला निगेटिव्ह पार्ट म्हणून हा पहिला प्रोडक्ट मिळतो. त्यामुळे 2 हॅलो अल्केन is the product according to Markovnikov's rule and 1 halo alkane is the product according to anti-Markovnikov's rule, which is also called as peroxide effect.
Peroxide effect is only observed in case of HBr. Peroxide effect is only observed in case of HBr. If we react alkene propene with HBr in presence of peroxide, addition takes place across the double bond and negative part of the adding agent gets attached to that carbon of double bond having maximum number of hydrogens in presence of peroxide. Hence it gives us CH3, CH2, CH2, Br, that is 1 bromopropane as major product. This is the major product according to anti-Markovnikov's rule, or it is also called as peroxide effect or Kharesh effect or Kharesh-Mayo effect. आपण या रिएक्शनला अँटी-मार्कोव्निकॉफ रूल पण म्हणतो, पेरॉक्साइड इफेक्ट पण म्हणतो, खरॅश इफेक्ट पण म्हणतो, खरॅश-मायो इफेक्ट असं पण म्हणतो. तर इथं आपल्याला सिमेट्रिकल अल्कीन पासून एकच अल्काईल आढळतं आणि सिमेट्रिकल पासून दोन मिळतात, एक मार्कोव्निकॉफच्या रूल नुसार आणि दुसरं अँटी-मार्कोव्निकॉफच्या रूल नुसार. त्यातला अँटी-मार्कोव्निकॉफचा रूल म्हणजे पेरॉक्साइड इफेक्ट हे आपल्याला HBr या हायड्रोजन ऍसिडच्या बाबतीतच फक्त पाहायला मिळतं, इतरांच्या बाबतीत नाही. हे तुम्हाला डिटेल्स पुस्तकामध्ये दिलेले आहे, अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. पण ही प्रिपरेशन मेथड नंबर 2 होती फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी थर्ड प्रिपरेशन मेथड, that is by halogen exchange. Halogen exchange जो मूळच्या कंपाउंड मध्ये हॅलोजन जो असतो तो काढून टाकला जातो, दुसरा त्याच्या जागेवर आणला जातो. या हॅलोजन एक्सचेंज मध्ये स्टार्टिंग कंपाउंड आपण RX घेतो आणि तयार सुद्धा RX करतो, पण मूळचा RX मधला X आपण काढून टाकतो आणि नवीन X त्याच्या जागेवर आणतो. या दोन रिएक्शन्स आहेत. एका रिएक्शनचं नाव आहे फिंकेल्स्टीन रिएक्शन आणि दुसऱ्या रिएक्शनचं नाव आहे स्वार्ट्झ रिएक्शन. स्वार्ट्झ रिएक्शन. तर आपण दोन्ही रिएक्शन पाहणार आहोत. काय केलं जातं बघा, when alkyl chloride or alkyl bromide is treated with sodium iodide in presence of dry acetone. जेव्हा अल्काइल क्लोराइड किंवा ब्रोमाइडला आपण सोडियम आयोडाइड बरोबर ड्राय ऍसिटोन किंवा मिथाइल अल्कोहॉलच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्ट करतो, तेव्हा क्लोराइड किंवा ब्रोमाइड जो एटम आहे हॅलोजन एटम त्याला कोण रिप्लेस करू शकतं, आयोडीन, आणि आपल्याला मिळू शकतो अल्काइल आयोडाइड प्लस आयदर NaCl or NaBr. दिस इज द अल्काइल iodide. See, alkyl chloride or bromide when reacted with sodium iodide in presence of dry acetone or methanol, we get alkyl iodide. This reaction was discovered by scientist Finkelstein. Hence, the name of reaction is Finkelstein reaction. For example, suppose KC2H5Cl is reacted with NaI in presence of dry acetone, it gives us C2H5I plus of NaCl. Ethyl chloride so ethyl iodide. Suppose if I take C2H5Br and treat it with NaI using ethanol or dry acetone, it will give us C2H5I plus of NaBr. तर तुम्हाला दोन्ही रिएक्शन मध्ये अल्काइल क्लोराइड किंवा ब्रोमाइड हे इथाइल आयोडाइड मध्ये रूपांतरित होताना दिसतं. म्हणून रिएक्शन यूज अल्काइल क्लोराइड्स फॉर ब्रोमाइड्स ऑन ट्रीटिंग विथ NaI in dry acetone or methanol. If it gives alkyl iodide, reaction was discovered by scientist Finkelstein. Hence the name Finkelstein reaction. या Finkelstein reaction मध्ये तयार होणारे जे बायप्रोडक्ट आहेत NaCl किंवा NaBr, these are precipitated by dry acetone.
ड्राय ऍसिटोनने ते प्रेसिपिटेट केले जातात. क्लोराईड ब्रोमाइडचं रूपांतर आयोडाइड मध्ये म्हणजे फिंकेल्स्टीन रिएक्शन असते. तसं अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड त्याला जर आपण मेटॅलिक फ्लोराइड बरोबर रिएक्ट केलं, if we react alkyl chloride or alkyl bromide with metallic fluoride like AgF or say AgF or COF2 or SbF3 or Hg2EF2. These are the metallic fluorides. Silver fluoride, cobalt fluoride, antimony fluoride, mercurous fluoride. These are the metallic fluorides, and when these metallic fluorides react with alkyl chloride or bromide, the Cl or Br is replaced by F, giving Rf plus of AgCl or AgBr. Rf is the alkyl fluoride. Rf म्हणजे असतं अल्काइल फ्लोराइड. तर अल्काइल क्लोराइड किंवा ब्रोमाइडला मेटॅलिक फ्लोराइड बरोबर रिएक्ट करून अल्काइल फ्लोराइड तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती शोधली होती बाय सायंटिस्ट स्वार्ट्झ. This reaction is named as Schwarz reaction. Suppose C2H5Cl is reacted with AgF, it will give you C2H5F plus AgCl. If I take C2H5Br plus say COF2, तिकडे 2 M आहे, तिकडे 2 लिहिण्यासाठी लिहावं लागतं twice. You will get twice of C2H5F plus COBr2 असं तुम्हाला बाय प्रोडक्ट म्हणून मिळेल. हा झाला इथाइल फ्लोराइड, हा पण झाला इथाइल फ्लोराइड. अल्काइल क्लोराइड किंवा ब्रोमाइडचा फ्लोराइड होणं किंवा फ्लोराइड करणं, दिस रिएक्शन वॉज डिस्कवर्ड बाय स्वार्ट्झ. आणि अल्काइल क्लोराइड किंवा ब्रोमाइडचं आयोडाइड करणं, दिस रिएक्शन वॉज डिस्कवर्ड बाय फिंकेल्स्टीन. As in halogen exchange, there are two reactions. One is FINKELSTEIN, Finkelstein reaction, and another is Schwarz reaction. तर या दोन रिएक्शनने आपण अल्काइल क्लोराइड ब्रोमाइडचं आयोडाइड किंवा फ्लोराइड मध्ये रूपांतर करतो. आणि त्या दोन रिएक्शन दोन शास्त्रज्ञांनी शोधल्या, म्हणून त्या दोघांच्या नावाने त्या रिएक्शन्स आपल्या सिलेबस मध्ये आहेत. वन इज फिंकेल्स्टीन रिएक्शन and another is Schwarz reaction. After this, next two reactions are, or next two preparation methods are for haloarenes. तर पुढच्या दोन मेथड्स त्या करण्यासाठी आहे haloarenes with say 1 by 1. First is the by electrophilic substitution. When one electrophile is substituted by another electrophile, एका इलेक्ट्रोफाइलला जेव्हा दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलने रिप्लेस केलं जातं, such reaction is called as electrophilic substitution reaction. आपण 11वी मध्ये बेन्झीन किंवा एरोमॅटिक कंपाऊंड्स हा टॉपिक पाहिलेला आहे. त्यातले आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिलेले आहेत, त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होत्या. आता इथं आपल्याला तशीच रिएक्शन पाहिजे आहे. सपोज दिस इज बेन्झीन or when here is CH3 attached, it is methyl benzene. Methyl benzene is also called as toluene. When benzene or derivatives of benzene are treated with halogen in presence of catalyst FeCl3 or AlCl3 or FeBr3AlBr3. Bromine reacts with toluene and gives us a mixture of products. One is orthobromotoluene, another is para-bromotoluene. Orthobromotoluene and para-bromotoluene. These products are obtained on
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बेन्झीन रिंगचा ऑर्थो पोझिशनचा H जातो, हे आपला Br+ इकडे येतो. बेन्झीन रिंगचा पॅरा पोझिशनचा H जातो, तिथं Br येतो. मग तुम्हाला ऑर्थो ब्रोमोटोलिन आणि पॅरा ब्रोमोटोलिन असे प्रॉडक्ट्स मिळू शकतात. आणि या प्रॉडक्ट्स मिळवण्यासाठी आपल्याला कॅटलिस्ट म्हणून लेविस ऍसिड्स वापरावे लागतात. लेविस ऍसिड्स मग ते Fe वापरलं तरी चालतं. FeCl3 FeBr3 AlCl3 AlBr3 असे कंपाऊंड्स आपण तिथे वापरू शकतो. तर या रिएक्शन मध्ये आपण बेन्झीन आणि डेरिव्हेटिव्हज ऑफ बेन्झीन कशात कन्वर्ट करतो, तर हॅलोअरिन, हॅलोजन एरोमॅटिक रिंगला जोडला हॅलोअरिन, हॅलोजन एरोमॅटिक रिंगला जोडला म्हणून हॅलोअरिन. In this fourth preparation method, just now we have seen the aromatic hydrocarbon like benzene or derivatives of benzene are converted into haloarenes. And last preparation method of haloarenes is by Sandmeyer's reaction. This reaction comes in the topic amines also. ही रिएक्शन अमाइन्स मध्ये पण आहे. आता आपण इथे विस्ताराने पाहतोय. या सॅन्डमियर रिएक्शन मध्ये काय करतात बघा, बेन्झीन त्याला जोडून जर NH2 आपण लिहिला तर त्याचं नाव होतं ऍनिलीन. त्याचं नाव काय होतं, ऍनिलीन. ऍनिलीनची आपण नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्शन जर केली तर आपल्याला मिळणारं कंपाऊंड असतं अरीन डायॲझोनियम क्लोराइड. N2 is plus, Cl is minus. जेव्हा ऍनिलीन म्हणजे NH2 ची रिएक्शन, एरोमॅटिक रिंगला NH2 ची रिएक्शन HNO2 बरोबर होते, तेव्हा अमिक ऍसिड आहे तो HCl च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्ट होतो आणि तुम्हाला N2Cl प्लस H2O असे प्रॉडक्ट्स तिथे मिळतात. तर हा जो बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड, बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड आपल्याला जो मिळाला त्याला अरीन डायॲझोनियम सॉल्ट असं पण म्हणतात. तर या अरीन डायॲझोनियम सॉल्ट पासून हॅलोअरीन तयार करण्याची प्रक्रिया कोणी सांगितली आपल्याला, सॅन्डमियर. सॅन्डमियरने काय केलं बघा, दिस अरीन डायॲझोनियम सॉल्ट इज reacted with CuCl in presence of HCl, or this arene diazonium salt is treated with CuBr and HBr. It gives us diene with evolution of N2 gas. Here chlorobenzene is obtained. Here will be bromobenzene and N2. हा बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड CuCl HCl बरोबर रिएक्ट झाला त्याला म्हणतात क्युप्रस 1 क्लोराइड, त्याला म्हणतात क्युप्रस 1 ब्रोमाइड. तर क्युप्रस 1 क्लोराइड बरोबर किंवा क्युप्रस 1 ब्रोमाइड बरोबर जर अरीन डायॲझोनियम सॉल्ट रिएक्ट आपण केला लो टेम्परेचरला तर आपल्याला क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन असे हॅलोअरीन्स मिळतात. आणि ही हॅलोअरीन्स मिळवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला शोधलं होतं सॅन्डमियर या शास्त्रज्ञांनी, म्हणून तिला म्हटलं जातं सॅन्डमियर्स रिएक्शन. त्याच्यामध्ये CuCl HCl घेतलं तर इथं Cl पण येऊ शकतो, पण सायनोबेन्झीन इथं तयार होतं जे या टॉपिक मध्ये पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणून अरीन डायॲझोनियम सॉल्ट ऑन रिएक्शन विथ cuprous 1 chloride or cuprous 1 bromide gives chlorobenzene or bromobenzene. This reaction was discovered by scientist Sandmeyer, hence the name Sandmeyer's reaction. तर या पद्धतीनं आपण सॅन्डमियरची रिएक्शन इथं पाहिलेली आहे. आणि मग आजच्या तासामध्ये अल्कोहोल पासून HX PX3 PX5 SOCl2 वापरून प्रिपरेशन, त्यानंतर हायड्रोकार्बन पासून अल्केन आणि अल्किनचा वापर करून प्रिपरेशन, हॅलोजन एक्सचेंज मध्ये पिंकेन्स आणि स्वार्ट रिएक्शनचा वापर करून प्रिपरेशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण घेतानाच बेन्झीन घेतो किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन घेतो आणि त्याचं हॅलोअरीन मध्ये कन्वर्जन
करतो. तर सॅम्पलियर रिएक्शन मध्ये ऍनिलीन घेऊन इथं त्याची जी रिएक्शन करतो त्या रिएक्शनचं नाव आहे डायॲझोटायझेशन. ऍनिलीनचं डायॲझोटायझेशन केलं की आपल्याला बेन्झीन डायॲझोनियम क्लोराईड मिळतो आणि या बेन्झीन डायॲझोनियम क्लोराईडला Q+1 क्लोराईड किंवा Q+1 ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट करून क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन मिळवण्याच्या या प्रक्रियेला सँडमियर्स रिएक्शन असं म्हटलं जातं. याबरोबर आपण प्रिपरेशन मेथड्स किंवा मेथड्स ऑफ प्रिपरेशन हा पार्ट इथं संपवलेला आहे. इन नेक्स्ट लेक्चर विल गो टू नेक्स्ट पार्ट, that is the physical properties and chemical reactions of halogen derivatives of alkanes and arenes. Here whatever we have completed, you have to see in that video carefully, read the notes or read the book, and there will be a Google Meet on next day of this video. You should answer the questions asked in the Google Meet. तुम्हाला शिकवलेल्या भागावरच्या प्रश्नांची उत्तरे देता यायला हवी. अदरवाइज वन वे टीचिंग फक्त होईल, तुम्ही वाचलं नाही तर तुम्हाला काहीच जमणार नाही. त्यामुळे तुमच्या बाजूने पण प्रिपरेशन व्हायला पाहिजे असं सांगून मी आजचं लेक्चर थांबवतो. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत.